महापालिका अगदी सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे कोणत्या बारवरती कारवाई घ्यायची, कोणत्या बारवरती कारवाई घ्यायची नाही, हे अनेक संस्था त्याच्यामध्ये सामील आहेत. परंतु महापालिकेचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसरसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. ज्या बारवरती कारवाई झालेली नाही आहे त्यांनी कदाचित महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचं समाधान केलं असणार, असा त्याचा अर्थ निघतो आहे. कारण नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वाटण्याची अक्षता लावणं हे काय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नवीन नाही आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा वेळं करणं हे महापालिकेला अगदी सहज जमतं. महापालिका आयुक्त जे काय आहेत त्यांना रिपोर्टिंग जे महापालिका कर्मचारी अधिकारी करणार आहेत त्याच्यावरती विसंबून महापालिका आयुक्त स्टेटमेंट देतात. पण माहिती पूर्णपणे खोटी आहे किंवा विपर्यस्त आहे असं दिसून येते बारच्या बाबतीतला. कोणताही बार ह्याच्यामधला अधिकृत नाही, एकही बार. ज्यांच्यावरती अनधिकृत बांधकामांचा शिक्का अशा बांधकामांमध्ये सुद्धा बार चालू आहेत. जर ह्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना आणि महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आहेत ना, मग त्याच्यावरती कारवाई का होत नाही आहे? म्हणजे फक्त सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक लोकांवरतीच कारवाई होणार आणि बाकीच्या लोकांना कारवाईपासून अभय देणार, असंच चित्र उभं राहते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मागच्या 1 महिन्यामध्ये 28 अनधिकृत बार आहेत, त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे. त्यापैकी 8 अनधिकृत बार जे आहे त्याच्यावर प्रत्यक्ष निष्कासनाची कार्यवाही झालेली आहे. ही कार्यवाही जी आहे जी विशेष करून जे शासकीय जागेवरती अनधिकृत बार आहेत किंवा ज्यांच्यावरती जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत अशा बारवर कार्यवाही झालेली आहे. नाही, कारवाई थंडावली असं नाही आहे, कारवाई सुरूच राहणार आहे. परंतु प्रभाग अधिकारी यांच्याकडे वेगवेगळे कामं असतात, जसं की आपत्ती व्यवस्थापनाचे कामं असतात, कुठे एखादी बिल्डिंग कोसळलेली असते, तर अशा वेळेस वार्ड अधिकारी त्यांचं लक्ष त्या ठिकाणी असते, त्यामुळं ते तिकडले कामं करत असतात. पण कारवाई थंडावली वगैरे असं काही नाही, कारवाई सुरूच राहणार आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.